या गवताला शेळी पालनातील आणि मेंढी पालनातील राजा गवत असं म्हणतात. कोणत्या गवताला राजा गवत असं म्हणतात किंवा शेळी पालनातील चाऱ्यांचा हा सर्व प्रकारच्या चाऱ्यांचा हा राजा आहे. बघूया कोण सांगते. सुनबाई सांगे सुनबाई सांगे सुनबाई सांगे ओ सासूला, सुनबाई सांगे सुनबाई सांगे सुनबाई सांगे ओ नवऱ्याला, शेळी मेंढी पालन करायचं आपल्याला, शेळी मेंढी पालन करायचं आपल्याला, शेळी मेंढी पालन करायचं आपल्याला. मी सांगितलेली ही सत्य परिस्थिती आहे आणि खरोखरच हे गवत एकदा लावल्यानंतर पुन्हा सारखं सारखं लावायची आवश्यकता भासत नाही. मग तो एरिया कोणताही असू द्या, या गवताची तुम्ही साठवणही करू शकता. आणि सावलीला वाळवून, लक्षात ठेवा गवतच तसं आहे. फक्त मला पाहायचं आहे की किती शेळी पालकांना, किती मेंढी पालकांना हे ओळखू येतं आहे की हे कोणतं गवत आहे बाबा, की ज्या गवताला शेळी पालन आणि मेंढी पालनातील राजा म्हणतात. फक्त आपली चूक, सर्वात मोठी चूक जर काय होत असेल तर हे गवत लागवडीपासून, लागवड कशी करायची आणि केव्हा लागवड करायची, आणि पुन्हा एकदा लागवड केल्यानंतर हे गवत मरलं नाही पाहिजे. सदैव 10-15 दिवसाला ते फुटून आलं पाहिजे. जेवढं मूळचं कापलेलं आहे तेवढंच फुटून आलं पाहिजे. पण या गवतामध्ये लागवड लोकांनी चुकीची केल्यामुळं किंवा लागवडीमध्ये, लक्षात ठेवा, विषारी वनस्पती वाढत असल्यामुळं, की ज्या वनस्पतीमुळं, ज्या विषारी वनस्पतीमुळं मेंढी आणि शेळी जागच्या जागी खलास होते. असं कोणतं गवत आहे, त्याची लागवड कशी करायची, किती जण ओळखतात, कमेंट्समध्ये किती जण ओळखून सांगतात पाहूया. मात्र हे गवत जर तुमच्याकडं असेल, जमीन खूप असेल, लक्षात ठेवा, तर हे गवत साठवून उन्हाळ्यामध्ये तुम्ही 4 महिने कशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता, खुराक वाचवू शकता, इतकंही महत्त्वाचं गवत आहे. परंतु आपल्या शेतकऱ्यांना ह्याची लागण कशी करायची आणि किती अंतरावर लागण करायची, पाणी किती दिवसाला द्यायचं, पहिल्यांदा पाणी किती दिवसाला द्यायचं आणि नंतर पाणी किती दिवसाला द्यायचं. बरं, कापणी करताना पाणी द्यायचं का नाही द्यायचं ही माहिती नसल्यामुळं बरेच जण प्लॉटच्या प्लॉट करतात. परंतु ही माहिती नसल्यामुळं, लक्षात ठेवा, एकदा नाही तर दोनदा उत्पादन घेतात त्याचं आणि पुन्हा दुसरा तेवढाच पेरणीचा खर्च, तेवढाच सगळं. म्हणजे
तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं. काय अशा पद्धतीची एक म्हण आहे. तशी अवस्था सर्व शेळी पालकांची, मोठ्या जनावरा पालकांची, सर्वांची तशी अवस्था होती. मात्र या गवतासारखं दुसरं तुम्हाला कोणतंही गवत एवढं फास्ट ग्रोईंग होणारं कधीच दिसणार नाही. लक्षात आलं का तुमच्या? आणि एवढी वाढ आहे जबरदस्त याला. कापणी कधी करायची याची ते बी कळत नाही बऱ्याच जणांना. याची कापणी केव्हा करायची, बीज कोणतं वापरायचं, बीज वापरताना कशा पद्धतीनं ते पेरायचं, त्या बियाला काय लावायचं, आणि किती गुंट्यामध्ये हे राजा गवत करायचं की जेणेकरून थोड्याशा गवतानी आपल्या शेळीचा, मेंढीचा परिपूर्ण आहार हा झाला पाहिजे. याची लागण कशी करायची ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. परंतु कमेंट्स करून आवर्जून सांगा शेळीपालकांनी, सर्व शेळीपालकांना आणि सर्व मेंढीपालकांना माझे हात जोडून विनंती आहे. बघूया कोण कोण अचूक उत्तरं देतात. नाहीतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच. परंतु तो व्हिडिओ पडायच्या आत किती जण उत्तर देतात पाहूया. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.